नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 29 जानेवारी 2024। तर आजच्या दिवशी आपण 28 जानेवारी आणि 29 जानेवारी या दोन दिवशीचे करंट अफेअर्स पाहणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई, महाराष्ट्र। जानेवारी 2024 मध्ये 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन मुंबई विधिमंडळ, महाराष्ट्र येथे करण्यात आलेले आहे। कोठे करण्यात आलेले आहे? तर महाराष्ट्रातील विधिमंडळ मुंबई येथे। कितवी आवृत्ती आहे? तर 84वी आवृत्ती आहे। याचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परिषदेला संबोधित केले। ही परिषद 27 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान होणार आहे। तर कधी होणार आहे? तर 27 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान। 14 वर्षानंतर महाराष्ट्रात ही परिषद होत आहे। तर 84वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन महाराष्ट्रातील विधिमंडळामध्ये करण्यात आलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच जीआय टॅग देण्यात आलेले नॅशी कापड कोणत्या राज्याचे आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। जानेवारी 2024 मध्ये अरुणाचल प्रदेशातील 12 उत्पादनांना भौगोलिक टॅग देण्यात आलेला आहे, म्हणजेच जीआय टॅग देण्यात आलेला आहे। आतापर्यंत अरुणाचल प्रदेशातील एकूण 18 उत्पादनांना जीआय टॅग मिळाला आहे। यामध्ये अरुणाचल प्रदेशातील उत्पादनांमध्ये आपटानी, मोनपा, गल्लो, ताई खामटी, नॅशी कापड, मोनपा हँडमेड पेपर, सिंगपो फलम हे सिंगपो चहा आहे, आदि अपोंग, डाओ अंगनायत बाजरी आणि मारू आपो यांना जीआय टॅग मिळाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2024 मध्ये किती पद्म पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 132। 2024 मध्ये 132 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये पद्मविभूषण 5, पद्मभूषण 17 आणि पद्मश्री 110 पुरस्कार आहेत। तर वर्ष 2024 साठी पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये 30 महिला, 8 लोक, परदेशी भारतीय, PIO, IOC हे आहेत। याशिवाय 9 जणांना मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्यात आला आहे। पद्मविभूषण हा भारतरत्न नंतर भारत सरकारने दिला जाणारा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे। 2024 मध्ये 5 व्यक्तींना पद्मविभूषण देण्यात आलेले आहेत। यामध्ये वैजयंतीमाला बाली यांना कलाक्षेत्रासाठी आहे, ते तमिळनाडूचे आहेत। कोनिडेल चिरंजीवी, म्हणजे आपण यांना चिरंजीवी म्हणून ओळखतो, हे एक अभिनेता आहे, त्यांना कलाक्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे, ते आंध्र प्रदेशचे आहेत। एम व्यंकय्या नायडू हे सार्वजनिक व्यवहारासाठी, ते आंध्र प्रदेशचे आहेत। बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर देण्यात आलेला आहे सामाजिक कार्यासाठी, ते बिहारचे आहेत। पद्मा सुब्रमण्यम यांना कलाक्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे, ते तमिळनाडू या राज्याचे आहेत। तर पद्मविभूषण 5 देण्यात आलेले आहेत, पद्मभूषण 17 आणि पद्मश्री 110। नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच अयोध्येत मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला मशीद बांधण्याची घोषणा कोणी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन, म्हणजेच IICF। जानेवारी 2024 मध्ये इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनने मे 2024 पासून अयोध्येत भव्य मशिदीचे बांधकाम सुरू करण्याची घोषणा केली आहे। या मस्जिदीला मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला हे नाव देण्यात आले आहे। या मशिदीचा उद्देश धार्मिक मतभेदांच्या पलीकडे जाऊन लोकांमध्ये एकता आणि सद्भावना वाढवणे हा आहे। बांधकामासाठी वित्त पुरवठा करण्यासाठी IICF क्राउड फंडिंग वेबसाईट स्थापन करण्याचा विचार करत आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेनिस पुरुष दुहेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रोहन बोपन्ना। जानेवारी 2024 मध्ये भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्नाने वयाच्या 43व्या वर्षी पुरुष दुहेरी क्रमवारीत ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकणारा सर्वात वयस्कर पुरुष खेळाडू ठरला आहे। ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष दुहेरी चॅम्पियनशिप सामन्यात रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन यांनी बाजी मारली। इटालियन सिमोन बोलेलो आणि अँड्रिया वावसोरी यांचा ऑस्ट्रेलियाच्या एबडेन आणि भारताच्या बोपन्ना यांनी 7-6, 7-5 असा पराभव केला। पुरुष दुहेरीमध्ये बोपन्ना हा अव्वल स्थान राखणारा इतिहासातील सर्वात वयस्कर टेनिसपटू बनला आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना कोणत्या मंदिराची प्रतिकृती भेट दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे राम मंदिराची प्रतिकृती। जानेवारी 2024 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते। 2024च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे ते प्रमुख पाहुणे होते। त्यांच्या भारत भेटी दरम्यान इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी राजस्थानमधील आमेर किल्ल्याला भेट दिली।
पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जयपूरमधील जंतर मंतरला भेट दिली. पंतप्रधानांनी राम मंदिराची प्रतिकृती राष्ट्रपती मॅक्रॉन यांना भेट दिली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी सुरू केलेली वैभव फेलोशिप योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी वैभव फेलोशिप योजनेच्या पहिल्या बॅचची घोषणा केली. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग म्हणजे वैश्विक भारतीय वैज्ञानिक फेलोशिप कार्यक्रम राबवत आहे. या योजनेसाठी एकूण 302 अर्ज प्राप्त झाले आहेत. या अंतर्गत जगातील विविध भागातील भारतीय वंशाच्या 22 शास्त्रज्ञांना वैभव फेलोशिप मिळाली आहे. आरोग्य स्वामी पॉल राज हे स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि जितेंद्र मलिक हे युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले या ज्येष्ठ प्राध्यापकांनाही 2 विशिष्ट फेलोशिप ऑफर करण्यात आले आहेत. निवडलेल्या शास्त्रज्ञांना दरमहा 4 लाख रुपये स्टायपेंड, निवास आणि त्यांच्या होस्ट संस्था आणि संशोधनाचं अनुदान देण्यात येईल. या योजनेचा लाभ घेतलेल्या व्यक्तीने संस्थेसोबत 3 वर्षात एक प्रकल्प आणि तंत्रज्ञान स्टार्टअप सुरू करणे अपेक्षित आहे. वैभव फेलो दोन्ही देशांमधील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण सुलभ करेल आणि सहयोगी संशोधन वाढवण्याचा प्रयत्न करेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील कोणती लस उत्पादक कंपनी CEPI नेटवर्कमध्ये सामील होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. जानेवारी 2024 मध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही लस उत्पादकांच्या CEPI नेटवर्कमध्ये सामील होणार आहे. CEPI मॅन्युफॅक्चरिंग नेटवर्कमध्ये सिरमच्या समावेशामुळे जागतिक दक्षिण क्षेत्रांमध्ये लस निर्मितीच्या प्रयत्नांना चालना मिळेल. यामुळे उदयोन्मुख किंवा ज्ञात संसर्गजन्य आजारांविरुद्ध नवीन लस विकसित करणे सोपे होईल. या प्रकारच्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्यासाठी CEPI संसर्गजन्य रोग साथीच्या रोगांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या SIIच्या ट्रॅक रेकॉर्डचा विस्तार करण्यासाठी $30 दशलक्ष खर्च करत आहे. CEPIने जगभरात लस उत्पादनाची पोहोच वाढवण्याच्या प्रयत्नात उत्पादन नेटवर्कची स्थापना जानेवारी 2017 मध्ये करण्यात आली. लस विकासासाठी निधी देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील पुणे येथे असणारी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही लसीची जगातील सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणते शहर 2026 पासून स्पॅनिश ग्रँड प्रिक्स आयोजित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे माद्रिद. 2026 मध्ये सुरू होणाऱ्या स्पॅनिश फॉर्म्युला 1 ग्रँड प्रिक्ससाठी माद्रिद हे नवीन यजमान शहर बनणार आहे. ग्रँड प्रिक्ससाठी नवीन सर्किट फॉर्म्युला 1 माद्रिदमध्ये 2026 ते 2035 या 10 वर्षांसाठी तयार केले जात आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच ब्रिटिश पेट्रोलियमने जागतिक तांत्रिक आणि अभियांत्रिकी केंद्र भारतात कोठे स्थापन करण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पुणे, महाराष्ट्र. जानेवारी 2024 मध्ये ब्रिटिश पेट्रोलियमने BP टेक्निकल सोल्युशन्स इंडिया हे जागतिक तांत्रिक आणि अभियांत्रिकी कौशल्याचे नवीन केंद्र महाराष्ट्रातील पुणे येथे स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटिश पेट्रोलियमच्या मालकीचे आणि चालवलेले केंद्र BPच्या विद्यमान अभियांत्रिकी आणि तांत्रिक सामर्थ्यावर आधारित हायड्रोकार्बन्स आणि जगभरातील नवीन ऊर्जा व्यवसायांना उच्च गुणवत्तेच्या सेवा प्रदान करेल. हे केंद्र 2024च्या दुसऱ्या तिमाहीत उघडण्याची अपेक्षा आहे. ब्रिटिश पेट्रोलियमने पुण्यातील BP टेक्निकल सोल्युशन्स इंडियाचे प्रमुख म्हणून क्रोमाची नियुक्ती केली आहे. पूर्वी मुंबई, भारत येथे स्थित क्रोमा गेले 4 वर्षापासून रिलायन्स इंडस्ट्रीजसह BPच्या GV मध्ये गॅस व्यवसायासाठी उत्पादन आणि ऑपरेशन उपक्रमांचे नेतृत्व करत होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात PM मोदींनी 19,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे बुलंदशहर. जानेवारी 2024 मध्ये PM मोदींनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे 19,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली आहे. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू आणि शहरी विकास आणि गृहनिर्माण यासारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्राशी संबंधित आहेत. सुमारे 700 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या इंडियन ऑइलच्या 255 किलोमीटर लांबीच्या तुंडला गवारिया पाईपलाईनचेही पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच विंग्स इंडिया 2024 मध्ये भारताच्या पहिल्या स्वदेशी एअरक्राफ्ट सीटचे अनावरण कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे टाइमटूथ कंपनी. भारतीय विमान वाहतूक उद्योगासाठी टाइमटूथ या बेंगळुरू स्थित अभियांत्रिकी कंपनीने जानेवारी 2024 मध्ये झालेल्या विंग्स इंडिया 2024 इव्हेंटमध्ये भारतातील पहिल्या देशांतर्गत उत्पादित विमान प्रवासी सीटचे अनावरण केले आहे. तर कोणत्या कंपनीने केलेले आहे?
तर टाइम ट्रूथ या स्टार्टअप कंपनीने केलेले आहे. कोठे केलेले आहे तर विंग्स इंडिया 2024 इव्हेंटमध्ये. भारतातील नोंदणीकृत हवाई प्रवासी कंपन्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या विमानातील 100% सीट आयात केल्या जातात. टाइम ट्रूथने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या सहकार्याने आणि भारतीय विमान कंपन्यांच्या सहकार्याने भारतातील पहिले स्वदेशी विमान प्रवासी आसन निर्माण केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आरबीआयच्या पंचायती राज संस्थांच्या वित्त अहवालानुसार कोणते राज्य पंचायतीवर सर्वाधिक खर्च करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. जानेवारी 2024 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने वर्ष 2022-23 साठी पंचायती राज संस्थांचा वित्त अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार पश्चिम बंगाल एका पंचायतीवर 25.14 लाख रुपये खर्च करत आहे. 2022-23 या वर्षात गुजरातमध्ये केवळ 3.34 लाख रुपये खर्च केले गेले. मध्य प्रदेशने 3.92 रुपये खर्च केले, तर बिहारमध्ये प्रत्येक पंचायतीवर सरासरी 63,000 रुपये खर्च करण्यात आले आहेत. देशातील एकूण 2,55,623 ग्रामपंचायतींना 95% पेक्षा जास्त महसूल केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, $3 ट्रिलियन दुसरी सॉफ्टवेअर कंपनी कोणती बनली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट. सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टने $3 ट्रिलियन म्हणजे सुमारे 249.40 लाख कोटी रुपयांचे बाजार मूल्य ओलांडले आहे. व्यापारादरम्यान स्टॉकने 1.7% वाढ नोंदवली आणि $405.63 वर पोहोचला. बाजार मूल्यानुसार मायक्रोसॉफ्ट 248.57 लाख कोटी रुपयांसह जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, तर मूल्यांकनानुसार ऍपल या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी थाईपुसम हा सण कोणत्या समुदायाद्वारे साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे तमिळ समुदाय. थाईपुसम हा सण दक्षिण भारतातील तमिळ समुदायाद्वारे साजरा केला जातो. तर थाईपुसम उत्सवात भगवान मुरुगन यांची पूजा केली जाते. भगवान मुरुगन हे कार्तिकेय, भगवान शिव आणि देवी पार्वतीचे पुत्र आहेत. याला वाईटावर चांगल्याच्या विजयाचा उत्सव असेही म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच विक्रमी 8व्यांदा बाल्कन ऍथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे नोवाक जोकोविच. जानेवारी 2024 मध्ये बल्गेरियन न्यूज एजन्सीने हे पुरस्कार प्रकाशित केले. या खेळाडूंची निवड मतदानाद्वारे 2023 साठी करण्यात आलेली आहे. म्हणजेच बाल्कन ऍथलीट ऑफ द इयर 2023 साठी हे पुरस्कार आहेत. या वर्षीच्या मतदानात एकूण 58 ऍथलीट्सना मते मिळाली. नोवाक जोकोविचला विक्रमी 8व्यांदा वर्षातील सर्वोत्कृष्ट बाल्कन ऍथलीट म्हणून निवडण्यात आले आहे. 36 वर्षीय नोवाक जोकोविचने 2023 मध्ये 3 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकून त्याची विक्रमी संख्या 24 वर नेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर डेन्व्हर नगेट्स आहे. दोघेही सर्बियाचे टेनिसपटू आहेत. बल्गेरियन बास्केटबॉलपटू अलेक्झांडर वेजेन्को तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने प्रथमच नायट्रोजन वायूद्वारे मृत्यूदंड लागू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका. जानेवारी 2024 मध्ये केनेथ स्मिथला अमेरिकेच्या अल्बामा राज्यात नायट्रोजन वायूने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. कोणाला सुनावलेली आहे? तर केनेथ स्मिथला. म्हणजे नायट्रोजन वायूद्वारे मृत्यूदंड मिळणारा पहिला व्यक्ती कोण आहे? केनेथ स्मिथ. आणि कोणत्या देशाने ही शिक्षा लागू केलेली आहे? तर अमेरिका या देशाने. अमेरिकेमधील अल्बामा राज्यामध्ये ही मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली आहे. अमेरिकेत नायट्रोजन वायूने मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची ही पहिलीच घटना आहे. स्मिथला 1988 मध्ये एका हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. अल्बामाने फाशीच्या ऐवजी प्राणघातक इंजेक्शनसाठी सर्वात वेदनारहित आणि मानवीय पर्याय म्हणून एक नवीन पद्धत सादर केली आहे. नायट्रोजन वायूने फाशीच्या शिक्षेचे समर्थन करणारे म्हणतात की ते वेदनेशिवाय मरते. युएन आणि इतर तज्ञांचा असा विश्वास आहे की नायट्रोजन वायूमुळे मानवाचा मृत्यू होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कॅमेरून. जानेवारी 2024 मध्ये कॅमेरूनने मुलांसाठी जगातील पहिला मलेरिया लस कार्यक्रम सुरू केला आहे. कॅमेरूनच्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट 2 वर्षात 2.5 दशलक्ष मुलांना लसीकरण करण्याचे आहे. मॉसिरिक्स ही 2021 मध्ये मंजूर झालेली पहिली मलेरिया लस आहे. ही लस प्लाझ्मोडियम परजीवीविरुद्ध 30% परिणामकारकता प्रदान करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच सोरिया उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला? तर याचे योग्य उत्तर आहे इराण. जानेवारी 2024 मध्ये इराणने सोरिया उपग्रह प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह इराणी अंतराळ संघटनेचा आहे. हा उपग्रह त्याच्या 3 टप्प्यातील
KM-100 रॉकेटसह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे 750 किलोमीटरवरच्या कक्षेत ठेवण्यात आला आहे. प्रक्षेपणाचा एक भाग इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचा अंतराळ कार्यक्रम होता, जो इराणच्या नागरी अंतराळ कार्यक्रमाशी भागीदारी करत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच कोणत्या राज्याच्या कच्ची खारेक या फळाला GI टॅग मिळाला आहे? तर याचे उत्तर आहे गुजरात. कच्ची खारेक गुजरातमधील कच्छच्या रखरखीत प्रदेशातील खजूर या स्थानिक जातीला अलीकडेच प्रतिष्ठित भौगोलिक संकेत टॅग देण्यात आलेला आहे. तर कच्ची खारेक यालाच खजूर असेही म्हटले जाते. कच्ची खारेक हे GI टॅग मिळणारे गुजरातमधील गिर केसर आंब्यानंतरचे दुसरे फळ आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर याचे उत्तर आहे कुवेत. जानेवारी 2024 मध्ये आशियाई शॉटगन चॅम्पियनशिप 2024 कुवेत येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये चीनने एकूण 9 पदके मिळवून अव्वल स्थान पटकावले. भारताने यामध्ये 8 पदके मिळवली. यामध्ये 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदके मिळवली. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रोड विभागाचे उद्घाटन करण्यात आले? तर याचे उत्तर आहे NH66. 13 जानेवारी 2024 रोजी NH66 मुंबई गोवा. NH66 कोणता महामार्ग आहे? तर मुंबई गोवा. तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रोड विभागाचे उद्घाटन नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर VK सारस्वत यांच्या हस्ते करण्यात आले. तर कधी करण्यात आले? 13 जानेवारी 2024 रोजी. कुठे करण्यात आले? तर NH66 म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्ग स्टील स्लॅग रोडची विभागाचे उद्घाटन नीती आयोगाचे सदस्य डॉक्टर VK सारस्वत यांच्या हस्ते करण्यात आले. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद म्हणजे CSIR आणि केंद्रीय रस्ते संशोधन संस्था CRRI या दोन्ही विकसित केलेले स्टील स्लॅग रोड तंत्रज्ञान पोलाद उद्योगातील कचऱ्याचे संसाधनात रूपांतर करते. ते देशातील शाश्वत आणि पर्यावरणास अनुकूल महामार्ग तयार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मदत करत आहे. मुंबई गोव्याच्या इंदापूर पनवेल विभागावर 1 किलोमीटर लांबीचा 4 लेन स्टील स्लॅग रोड विभाग बांधला आहे. रस्ते बांधणीच्या सर्व स्तरांमध्ये नैसर्गिक समुच्चयांच्या जागी स्टील स्लॅगचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुर्की या देशाचे पहिले अंतराळवीर कोण ठरले आहेत? तर याचे उत्तर आहे अल्पर गेझरवसी. 18 जानेवारी 2024 रोजी SpaceX ने नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर X3 मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. कधी केलेले आहे? तर 18 जानेवारी 2024 रोजी. तुर्कीचा पहिला अंतराळवीर आणि 3 युरोपियन क्रू सदस्य फ्लोरिडा इथून प्रक्षेपित करण्यात आले. तर तुर्कीचा पहिला अंतराळवीर कोण ठरलेला आहे? अल्पर गेझरवसी. या 4 सदस्यीय टीमचे नेतृत्व मायकेल लोपेज अलेग्रिया यांनी केले. यामध्ये तुर्की या देशाचे पहिले अंतराळ अल्पर गेझरवसी ठरले आहेत. हे मिशन टेक्सास स्टार्टअप एक्झिम स्पेस द्वारे व्यावसायिकरित्या आयोजित केलेला उपक्रम आहे. फाल्कन 9 रॉकेटच्या वर असलेल्या SpaceX क्रू ड्रॅगन कॅप्सूलने नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधून उड्डाण केले. नियोजित 36 तासांच्या उड्डाणाचे लक्ष्य आंतरराष्ट्रीय अंतराळ संस्थानकावर पोहोचण्याचे आहे. म्हणजे 36 तासांमध्ये हे अंतराळवीर अंतराळ स्थानकावर पोहोचणार होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने अलीकडेच अमेरिकेची स्टॉर्महॉक क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा करार केला आहे? तर याचे उत्तर आहे जपान. जानेवारी 2024 मध्ये जपानने अमेरिकेचे स्टॉर्महॉक क्षेपणास्त्रे खरेदी करण्याचा करार केला आहे. स्टॉर्महॉक क्षेपणास्त्रे क्रूज मिसाईल आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 100 ई-बस सुरू करण्यात आले आहेत? तर याचे उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर. जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मूमध्ये 100 ई-बसना व्हर्च्युअल मोडमध्ये हिरवा झेंडा दाखवला. या बसेस 11 मार्गांवर धावणार आहेत. स्मार्ट सिटी लिमिटेडने जम्मूमध्ये 100 ई-बस चालवण्यासाठी सुमारे 950 कोटी रुपये खर्च केले आहेत. बसेसमधील पेमेंट डिजिटल पेमेंट टॉप अँड ट्रान्झिट कार्डद्वारे केले जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेमीकंडक्टर धोरण लागू करणारे भारतातील 4थे राज्य कोणते ठरले आहे? तर याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. जानेवारी 2024 मध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील योगी मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टर धोरण 2024 ला मंजुरी दिली आहे. आतापर्यंत फक्त गुजरात, ओडिशा आणि तमिळनाडूने याबाबत धोरण बनवले होते. म्हणजेच भारतातील कोणती 3 राज्य आहेत? गुजरात, ओडिशा आणि तमिळनाडू. आणि 4थे राज्य ठरले आहे उत्तर प्रदेश. सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सची स्थापना करणाऱ्या औद्योगिक समूहांना भारत सरकारकडून 80,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे.
उत्तर प्रदेश सरकार यामध्ये 75% सहभागी होणार आहे. सेमीकंडक्टर पॉलिसी लॉन्च करणारे गुजरात हे भारतातील पहिले राज्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात 2 कोळसा गॅसिफिकेशन प्लांट उभारण्यास मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल आणि ओडिशा. जानेवारी 2024 मध्ये पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये 2 कोळसा गॅसिफिकेशन प्लांटच्या स्थापनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हे संयंत्र कोल इंडिया लिमिटेड उभारणार आहे. 2030 पर्यंत 100 MT कोळसा गॅसिफिकेशनचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि भारताच्या आत्मनिर्भरता आणि ऊर्जा स्वातंत्र्याची दुहेरी उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या उद्देशाने याची स्थापना करण्यात आली आहे. हे प्रकल्प 2028-29 पर्यंत कार्यान्वित होतील. CIL आणि गेल यांच्या संयुक्त उपक्रमात पश्चिम बंगालमधील ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या सोनपूर बाजारी भागात प्रस्तावित कोळसा ते सिंथेटिक नैसर्गिक वायूसाठी एकूण गुंतवणूक 13.52 कोटी रुपये असणार आहे. तर CIL आणि भेल च्या संयुक्त उपक्रमात ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यातील महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड येथे प्रस्तावित कोळसा ते अमोनियम नायट्रेटची किंमत 11,782 कोटी रुपये असणार आहे. CIL आणि गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे कोळसा ते सिंथेटिक नैसर्गिक वायू प्रकल्प उभारण्यासाठी समभाग गुंतवणुकीच्या प्रस्तावालाही केंद्राने मान्यता दिली आहे. CIL आणि भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड यांच्या संयुक्त उपक्रमातून कोळसा ते अमोनियम नायट्रेट प्रकल्प उभारण्यासही केंद्राने मान्यता दिली आहे. कोळसा गॅसिफिकेशनला चालना देण्यासाठी 8,500 कोटी रुपयांच्या व्यवहार अंतर्निधी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. किती तर 8,500 कोटी रुपयांच्या व्यवहार अंतर्निधीला मंजुरी दिली आहे. ही आर्थिक मदत खर्च 3 श्रेणीमध्ये दिली जाईल. नीती आयोगाच्या सहकार्याने एका प्रकल्पाची निवड दर आधारित बोली प्रक्रियेद्वारे केली जाईल. निवडलेल्या संस्थेला 2 समान हप्त्यांमध्ये निधी मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडे कोणत्या राज्यात मोहजूज लढाई स्पर्धा 9 वर्षानंतर पुन्हा सुरू झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम. आसाम राज्यात मोहजूज लढाई स्पर्धा 9 वर्षानंतर पुन्हा सुरू झाल्या आहेत. जानेवारी 2024च्या मध्यात माघ बिहू उत्सवादरम्यान या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मोहजूज ही पारंपरिक मशीनची झुंज आहे. मोहजूज हे आसामी संस्कृतीत सामर्थ्य आणि शौर्याचे प्रतीक आहे. 2015 मध्ये मोहजूजवरती बंदी घालण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तांबे उत्खनन आणि खाण प्रकल्पासाठी भारतीय शिष्टमंडळ कोणत्या देशाला भेट देईल? तर याचे योग्य उत्तर आहे झांबिया. खाण मंत्रालयाने आफ्रिकन देशात संभाव्य तांबे उत्खनन आणि खाण प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यासाठी आफ्रिकन देश झांबिया येथे भारतीय उद्योग शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तांबे हे वैशिष्ट्यपूर्ण लाल तपकिरी रंगाचे रासायनिक घटक आहे. दक्षिण अमेरिकन देश चिली हा जगातील अव्वल तांबे उत्पादक देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच निसान समूहाच्या उपव्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सौरभ वत्स. जानेवारी 2024 मध्ये निसान मोटर इंडियाने सौरभ वत्स यांची कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. तर निसानचे उपव्यवस्थापकीय म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर सौरभ वत्स यांची. त्यांचे मुख्य कार्य कंपनीला त्यांच्या भविष्यातील योजना भारतात राबवण्यासाठी मदत करणे हे आहे. सौरभ वत्स यांनी यापूर्वी स्टेलांटिस येथेही काम केले होते, जिथे त्यांनी सिट्रोझन ब्रँडची स्थापना केली, सायट्रोन ब्रँडची स्थापना केली आणि त्याचे नेतृत्व केले. त्यांनी जनरल मोटर्स मध्ये महत्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 28 जानेवारी आणि 29 जानेवारी याचे 2 दिवसाचे करंट अफेअर्स पाहिले. तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.